नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळानं आरक्षणाचे अधिकार राज्यांना देण्याच्या संदर्भातला ठराव मंत्रिमंडळात आणला आणि त्या दृष्टीनं भविष्यात घटना दुरुस्तीच्या बाबतलं पहिलं पाऊल टाकलं. केंद्र सरकारच्या कडून या बातमीला आत्ताच्या घडीला संसद सुरू असल्यानं अर्थात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन सुरू असल्यानं अधिकृतरित्या मान्यता दिलेली नाही. हा एक केवळ तांत्रिक उपचार आहे. मात्र अशा प्रकारची कारवाई झाली असल्याचा तपशील हा विविध माध्यमात आलेला आहे आणि अनुषंगिक विविध माध्यमातून तो पुढे सरकत आहे. या सगळ्याचा एक थेट परिणाम हा पश्चिम भारतातल्या महत्त्वाच्या 3 राज्यांवर होणार आहे. राजस्थान, त्याचबरोबर गुजरात आणि महाराष्ट्र. राजस्थानात गुज्जरांचं आंदोलन आरक्षणासाठी आहे, गुजरातमध्ये पटेल आग्रही आहेत, तर महाराष्ट्रामध्ये मराठा. महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भातले अधिकार राज्याला असावेत असा काल परवापर्यंतचा आग्रह आता केंद्र सरकारच्या धोरण बदलानंतर टप्प्यात आला आहे. असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला मवियानं आपली भूमिका वेगळ्या पद्धतीनं पुनर्रचित केली. आता मविया अर्थात महाराष्ट्रातली महाविकास आघाडीचं सरकार असं म्हणायला लागलेलं आहे की केवळ आणि केवळ अधिकार राज्यांना देऊन भागणार नाही, तर 50% आरक्षणाची मर्यादाच हटवून टाकली पाहिजे. इंदिरा साहनी खटल्यामध्ये हे सुस्पष्ट करण्यात आलं आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल हा घटनेचा भाग बनलेला असल्यामुळे देशात 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. काही ठिकाणी काही राज्यांमध्ये ते अत्यंत अपवादात्मक स्थितीत आहे आणि ते आरक्षण सुद्धा अद्याप पूर्णपणे शिक्कामोर्तब स्वरूपात अस्तित्वात आलेलं नाही. ते आरक्षण सुद्धा आत्ताच्या घडीला चर्चेत अडकलेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं गोवारींना दिलेलं जास्तीचं 2% आरक्षण हे रद्द झालंय. महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाच्या आकडेवारीची पुनर्रचना करण्याच्या संदर्भातला विषय पुढे आलेला आहे. 50%पेक्षा जास्त आरक्षण झाल्यानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालंय. हे सगळं विसरता कामा नये. या सर्व प्रकारच्या घटना आत्ता चर्चेला येण्याची गरज आणि कारण हेच की मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी राज्यांवर आली आणि मवियानं आपला गोलपोस्टच बदलून टाकला. मवियाची आता नवी आणि ताजी भूमिका सांगते आहे की त्यांना केंद्राकडून आरक्षणाच्या संदर्भातली 50%ची मर्यादा हटवून हवी आहे. केंद्रानं अशा प्रकारची भूमिका घ्यावी का? 50% आरक्षणाची मर्यादा हटवली तर तो गुणवंतांवर अन्याय ठरेल का? 50%ची आरक्षणाची मर्यादा हटवल्यानंतर मूळ आरक्षणाला धक्का लागणार नाही कशावरून? ज्यांना 50%ची आरक्षणाची मर्यादा मान्य नाही त्यांना आरक्षण मिळवणाऱ्या दलित समाजानं मतदान का करावं? या सगळ्या प्रश्नांच्या सोबतचा एक प्रश्न आणखीन महत्त्वाचा जे आपलं आजचं शीर्षक आहे, आरक्षणाची मर्यादा नसेल तर मविया मराठा आरक्षण देईल का? याच संदर्भात या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं विकास लवांडे आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर ग्रामीणचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शाहू जनक घराण्याचे प्रतिनिधी समरजित घाडगे आहेत. आपल्यासोबत याचिकाकर्ता, मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्ता आणि कायदेतज्ञ या नात्यानं परिचित ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत. ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत बावकर आहेत आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक या नात्यानं आबासाहेब पाटील आहेत. आपलं आजचं पॅनल संख्येनं बऱ्यापैकी मोठं असल्यानं सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया नेमकं मोजकं मर्यादित शब्दात मर्यादित वेळेमध्ये आपण बोलावं. पहिला प्रश्न विकास लवांडे यांना. विकासजी, आरक्षणाची मर्यादा काढून टाकली तर मविया मराठ्यांना किती टक्के आरक्षण देईल आणि
या प्रकारची भूमिका ही न्यायालयात टिकेल असं तुम्हाला वाटतं का? मुळामध्ये आपल्या प्रस्तावनेमध्येच आपण बरंचसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या स्पष्टीकरणातून अनेक मुद्द्यांचा खुलासा आपणच केलेला आहे. 50% जी मर्यादा आहे 1992 साली इंदिरा साहनी प्रकरणाच्या माध्यमातून 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने जो निर्णय दिला, निकाल दिला, त्या अनुषंगाने ते आपल्यावर सर्वांना बंधनकारक असल्यामुळे आता 50%च्या अंतर्गत हे आरक्षण मराठ्यांना जे द्यायचं आहे आणि त्यासाठी 102वी जी घटना दुरुस्ती आहे ती पुनश्च करून त्याच्यामध्ये राज्यांना अधिकार बहाल करायचे आहेत. खरं तर भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी राज्यातले 1 महिन्या 1.5 महिन्यापूर्वी असं बोलत होते की राज्यांचे अधिकार अबाधित आहेत आणि आता मात्र वेगळं त्याच्यामध्ये इथे जे काही समोर चित्र निर्माण झाले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मागच्या 2 महिन्यामध्ये जी दिशाभूल मराठा समाज आपण भारतीय जनता पार्टीच्या समोर हा प्रश्न नक्की उपस्थित करू. माझा आपल्याला थेट प्रश्न आहे, आपण असं धरून चालूयात की केंद्रानं आरक्षणाची मर्यादा रद्द करायचं मान्य केलं तर त्यानंतर किती दिवसात मराठ्यांना महाराष्ट्रात आरक्षण मिळेल? ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये आपल्याला एक लक्षात घ्या, जेव्हा राज्याला अधिकार मिळतील, अजून ती घटना दुरुस्ती व्हायची आहे, घटना दुरुस्ती झाल्यानंतर मग राज्यांना अधिकार मिळणार आहेत आणि राज्यांना अधिकार मिळाल्यानंतर जर मर्यादा उठवली नाही 50%ची तर ते आरक्षण देण्याचा निव्वळ वेळ काढूपणा होईल आणि केंद्र सरकारने हे सगळं लक्षात घेऊन त्या पद्धतीने याच्या संदर्भात भूमिका घ्यायला हवी. केवळ राज्यांना अधिकार देऊन उपयोग होणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याला बेदखल करता येणार नाही, दुर्लक्षित करता येणार नाही. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पटकन पुढचा प्रश्न माझा असणार आहे समरजित घाडगे यांना. घाडगेजी, आपण सांगा, वेळ मर्यादेच्या अंतर्गत नक्की आत्ता या घडीला वेळ काढूपणा कोण करतं आहे, केंद्र की राज्य? एक आपण समजून घेतलं पाहिजे की केंद्राला जी मागणी राज्यांनी केली, वारंवार केंद्राने रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं, ते फेटाळल्यानंतर तुम्ही अशी अमेंडमेंट आणा असं राज्य शासनाने वारंवार मागणी केली. ती रिव्ह्यू पिटिशन आता ते तशी अमेंडमेंट पण आणून त्यांनी आता संसदेमध्ये हा विषय आणलाय आपल्या सांगितल्या रिपोर्ट प्रमाणे. माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे मागास आयोग यांनी सेटअप केलं, मी मीडियाला विनंती करतो, त्या मागास आयोगाचं काय काम चालू आहे? त्या मागास आयोगाचं स्वतंत्र कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्याचे किती मीटिंग झाले, त्याचं किती अहवालाचं काम सुरू झालंय, याचं एकही मुवमेंट मागास आयोगाचा सुरू नाही. कारण शेवटी मागास आयोगालाच इंदिरा साहनी रिपोर्ट प्रमाणे सर्वे करून हे परत सिद्ध करावं लागेल. पण समरजित घाडगे जी, आपल्याला असं वाटतं का की 50%ची आरक्षण मर्यादा हटावी? तेव्हा आपल्याला सर्व समाजांना न्याय द्यायला लागणार, तर त्याचा विचार आपल्याला करायला लागणार. आणि बेसिकली माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस इंदिरा साहनींनी सांगितलेत, हे जोपर्यंत मागास आयोग तयार करून देत नाही तोपर्यंत ही गोष्टी पुढे हलणार नाही. आणि जी मागणी तुमची केंद्र सरकारवरती, ती मागणी केंद्र सरकारने केली आहे, त्याच्यानंतर आता परत तुम्ही नवीन गोलपोस्ट शिफ्ट करायला लागलाय. बर, यावर पटकन आपण बोलतो करतो. आपल्या सोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. गुणरत्न सदावर्ते जी, आधी केंद्राच्याकडे मागणी झाली की आपण आपल्या भूमिकेमध्ये बदल करा आणि राज्यांना त्यांचे अधिकार आहेत हे अधोरेखित करा. सर्वोच्च न्यायालयानेही त्याच प्रकारची भूमिका मांडली. आता सांगितलं जातंय की आरक्षणाची मर्यादाच हटवून टाका. आरक्षणाची मर्यादा हटवून आरक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास हा हेतू साध्य होतो की यातून काही नवे प्रश्न जन्माला येतात? हे क्यू येण्याची हे आहे, वेळ आहे आता यांच्यावर. कारण राजकारणासाठी एवढं खोटारडेपणाने वागायचं नाही. एक सांगतो, 102व्या घटना दुरुस्तीनुसार कधीच राज्याचे अधिकार केंद्राकडे गेले नव्हते आणि तो विषय हायकोर्टात सुद्धा आला होता. त्यानंतर तो विषय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आला. त्यानंतर ह्या म्हणजे केवळ महाराष्ट्रातल्या पुढारपणांच्या म्हणजे जे काही चाललेलं होतं की केंद्राकडे गेलं, पळवलं, केंद्रानं पळवलं, त्या याच्यावर क्लॅरिफिकेशन फक्त येत आहे. तुम्हाला सांगतो, SC STच्या याद्यासुद्धा महामहिम राष्ट्रपती महोदयांकडेच शिक्कामोर्तब होत असतात. ते एक प्रोसिजरल आस्पेक्ट आहे आणि ते प्रोसिजरल आस्पेक्ट नको म्हणल्याच्या नंतर आता परत क्लॅरिफिकेशन येत आहे आणि क्लॅरिफिकेशन प्रमाणे ते राज्यालाच अधिकार आहेत. आता दुसरी गोष्ट की जसं आता बोललं चाललेलं आहे की
50% मर्यादा हटवली जाईल का? एक लक्षात घ्या, या देशाला एक संघ ठेवायचे, या देशाचे तुकडे करायचे नाहीयेत. त्यांनी या देशाच्या प्रती एक प्रामाणिकता बाळगली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महापुरुष होते, त्यांच्या विचाराच्या प्रती आपण प्रामाणिकता बाळगली पाहिजे आणि आपण हे मान्य केलं पाहिजे की 50% या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी, याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणलं, या देशाची धरा म्हणलेलं आहे, तिला डिस्टर्ब करून चालणार नाही. कारण त्याच्यामध्ये केवळ एक ब्राह्मण येत नाही, तर शेवटच्या आदिवासीपर्यंतचे सगळ्या गुणवंतांना त्या जागा दिलेल्या असतात. त्यामुळं एकतर मागासलेपणा ठरतच नाहीत. किती वेळेस आयोगांकडे पाठवणार मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी? काय टेंडर प्रोसेस आहे का आता परत एकदा आयोगाला तेच काम देण्यासाठी? अरे गोवारींचं सुद्धा आरक्षण गेलं ना, त्याच्यावर काय अशोक चव्हाण मराठ्याचे बोलत नाहीत? मंत्री, आता मला असं म्हणावं लागेल 147 आमदारांचेच फक्त ते मंत्री आहेत, महाराष्ट्राचे मंत्री आहेत असं मला तरी दिसत नाही. कारण मराठ्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल झाले की ते मागे घेण्यासाठी पुढाकार. आणि अजित पवारच्या सदावर्तेजी, मला मध्ये हस्तक्षेप करून एक पुढचा प्रश्न उपस्थित करायचा आहे. तो असा आहे की 50%च्या आरक्षणाच्या मर्यादेच्या संदर्भात जेव्हा जेव्हा प्रतिवाद होतो, तो समोरचा प्रतिवाद असा असतो की 50%ची आरक्षणाची मर्यादा बाबासाहेबांनी नाही घातली, ती इंदिरा साहनी खटल्यात आली, अशा प्रकारचा एक तर्क दिला जातो. या तर्काला किती स्थान आहे? हा तर्क चर्चेत मान्य होऊ शकतो का? मला एक सांगा की हे मुळामध्ये यांनी की नाही पार्लमेंटरी डिबेट्स वाचलेलेच नसतात. ती एक. दुसरी गोष्ट, म्हणजे संविधान साक्षरतेचं अज्ञान आहे. तुम्हाला सांगतो, डोळसपणे वाचायचं असतंय आणि त्रेस्त होऊन वाचायचं असतंय. त्रेस्त आणि डोळसपण म्हणून जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा पार्लमेंटरी डिबेट्समध्ये हे स्पष्टपणे म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्पष्टपणे प्रश्न विचारण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जर 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं तर काय होईल? त्यावेळेस या देशाला एक संघ ठेवण्याची प्रक्रिया देणारे, संविधानाच्या माध्यमातून या देशाला एक संघ ठेवणारे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, जर 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं तर ते रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होईल. आणि तेच बाबासाहेबांच्या हयातीच्या नंतरच्या सगळ्या जजमेंटमध्ये नुसतं इंदिरा साहनीमध्ये आलेलं नाही, ते MR बालाजीमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर नागराजमध्ये रेफरन्स आला, त्याच्यानंतर डॉक्टर जयश्री पाटीलमध्ये सुद्धा आला. याचा अर्थ निव्वळ याच्यावर बोल बच्चन नाहीये, तर याच्यामध्ये स्पष्टता आहे. आणि ज्यावेळेस संविधान वाचलं जातं, इंटरप्रिटेट केलं जातंय, त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन डिबेट सोबत ते इंटरप्रिटेट केलं जातंय. त्यामुळे वल्गना आहेत, हे टोटल पॉलिटिकल आहे. त्यामुळं 50%च्या पुढं इंदिरा गांधीच्या काळामध्ये सुद्धा लक्षात घ्या, मिनर्वा मिल इंदिरा गांधींच्या काळात आली होती ती जजमेंट. त्यावेळेसच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जेव्हा या देशाच्या बेसिक स्ट्रक्चरला संविधानाचा धक्का लागेल, तेव्हा हे माननीय सर्वोच्च न्यायालय नेहमी कार्यरत राहील. तशा प्रकारचं बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावणार. आता या तुमच्या भूमिकेतून असं स्पष्ट होतं आहे की 50%ची आरक्षणाची मर्यादा ही बाबासाहेबांना अपेक्षित होती. मग आता विकास लवांडे, आपण सांगा, आपण नक्की 50%ची मर्यादा काढा असा आग्रह धरून बाबासाहेबांच्या मूळ भूमिकेला, मूळ हेतूलाच ठेस पोहोचवताय का? यापूर्वी मला एक प्रश्न गुणरत्न सदावर्ते जे आहेत भाजपाचे कायदेतज्ञ, त्यांना आपण विचारा आमच्या वतीने की मराठ्यांना आरक्षण, त्यांना भाजपाचे कायदेतज्ञ म्हणालात तर इथे असलेल्या भाजपावाल्यांनाही विचारावं लागेल. या देशातले नामवंत कायदेतज्ञ आहेत. ते नामवंत कायदेतज्ञ असल्यामुळे त्यांना त्यांची इतकी घटना कोणाला कळलेली नाही. त्यांनी कृपा करून सांगावं की मराठ्यांना आरक्षण मिळावं की न मिळावं, तुमची काय भूमिका आहे? मराठ्यांना आरक्षण मिळावं की न मिळावं याबाबतचा वेगळा चर्चेचा विषय असू शकतो, त्यावर आपण चर्चा घेऊ. आरक्षण नाही, मी म्हणतो ना प्रसादजी, मराठ्यांना आरक्षण मिळू नये, मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, ते त्या पात्रतेत येत नाहीत, अशी आपली भूमिका आहे. आणि म्हणूनच आपण याचिका केली होती, हे उघड आहे. आता यावरची परत वेगळी चर्चा करायची आता गरज नाहीये. विकासजी, आपल्याला गुणरत्न सदावर्तेंची भूमिका माहिती आहे, त्यांनी ती न्यायालयात मांडलेली आहे. आपण मुद्द्यावर यायचं का? माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, 50%ची मर्यादा काढून टाका असं आपण न्यायालयात सुद्धा म्हणालात. ही सरकारची अधिकृत भूमिका आहे. पुरोगामी महाराष्ट्रातलं पुरोगाम्यांचं सरकार म्हणतं की 50%ची मर्यादा काढून टाका. ही मर्यादा काढून टाकणं हा बाबासाहेबांच्या मूळ हेतूला हरताळ फासण्याचा प्रयत्न ठरेल का विकासजी? त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने कोणाची मागणी नसताना, कोणाचाही आग्रह नसताना EWS आरक्षण 10% देऊन 60% ऑलरेडी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेलाच आहे. हे आपण विसरू नये. कृपा करून याच्यावर फोकस करून आपण विषयांतर होते असं मला वाटतं. कारण
एका बाजूला आपण असं म्हणतोय की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही, पण कसं मिळणार आहे याच्याबद्दल कुणी बोलत नाहीये. आणि म्हणून राज्य सरकार किंवा महाविकास आघाडीचे सरकार मराठ्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना त्यांना त्या ठिकाणी करतच आहे. परंतु आरक्षण या एका मुद्द्यावर जर बोलायचं असेल तर 50% मर्यादा ही आपल्याला अडचण आहे. बर, अशा पद्धतीचा निकाल आपल्याला सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि जर हे आरक्षण 50%च्या पुढे जाणार नसेल तर मराठ्यांना आरक्षण मिळणं महाकठीण आहे. ठीक आहे. आपण बोलता बोलता आपला आवाज अचानक कमी झाला. विकासजी कृपया ते एकदा दुरुस्त करून घ्या. मी आपल्यापर्यंत पोहोचतो, चर्चेला थोडं पुढे नेतो. आणि आता आपल्यासोबत चर्चेला जोडले जात आहेत ते हरिभाऊ राठोड. हरिभाऊ, आपण गेल्या जवळपास वर्षभरापासून सातत्याने ही बाब अधोरेखित करत होतात की 102व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगानं अधिकार राज्यांच्याकडचे गेलेले नाहीत, राज्यांच्याकडचे अधिकार गेल्याचा केवळ भास निर्माण झालाय. ती प्रिंटिंग मिस्टेक सुधारली पाहिजे, त्या दृष्टीनं पावलं पडलेली आहेत. आपलं कौतुक त्यासाठी. पण आत्ता आपल्याला आत्ताच्या ताज्या चर्चेवर यायला हवं. विकास लवांडेंनी आत्ता चर्चा करताना असं म्हटलं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते देणार कसं याचं उत्तर शोधण्याची गरज आहे. आणि हरिभाऊ, आपला असा दावा आहे की मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भातला फॉर्म्युला तुमच्याकडे तयार आहे. या चर्चेत एकदा परत सांगून टाका. नाही, तुम्ही आपण म्हणालात 1 वर्षापासून नाही, मी 4 वर्षापासून. ठीक आहे, 4 वर्षांपासून मी बदल करतो. 4 वर्षापासून सांगताय. आता तुम्ही पटकन या मुद्द्यावर या की मराठ्यांना आरक्षण देण्याचा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे. निश्चित आहे फॉर्म्युला. एक तर आपल्याला मर्यादा वाढवता येतो, वाढवाच लागणार आहे. कारण अलीकडे तुम्हाला माहित आहे 3 जजेसनी सांगितलं विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकारच्या केसमध्ये, जे पूर्ण देशामध्ये लागू झालं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की टोटल आरक्षण 50%च्या वर जाऊ नये. आणि मग 50%च्या वर जर जाणार नसेल तर ओबीसीला आरक्षण अनेक जिल्ह्यात मिळणारच नाही. देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल. मग या ठिकाणी आपल्याला 50%ची मर्यादा वाढवावी लागणार आहे. आणि ते वाढवताना आपण लोकसंख्या करणार आहोत. जर आपल्याला लोकसंख्या आपण सगळ्यांची केली, मराठ्यांची केली, तर एक तत्व आहे संविधानामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तरतूद केली आहे, ती समान संधी. म्हणजे सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मग आपण असं समजू की मराठ्याची लोकसंख्या जास्त असेल आणि त्यांना प्रतिनिधित्व कमी मिळालं असेल. हसू नका प्लीज, हसू नका. तुम्ही एकमेव तज्ज्ञ नाही आहे, देशात अनेक तज्ज्ञ आहेत, तेव्हा तुम्ही हसू नका. तुम्ही सांगता त्याप्रमाणे 50%ची मर्यादा जर वाढवली नाही. हरिभाऊ, आपण जे काही बोलता आहात ते हरिभाऊ, तुमच्या बोलण्याची क्यू येते, क्यू नाही, तुमच्या बोलण्यावर क्यू येते मला. तुम्ही गप्पा मारल्यासारखं, तंड्यावर गप्पा मारल्यासारखं बोलू नका. हसण्यासारखं बोलताय तुम्ही हसण्यासारखं बोलताय. तुम्हाला संधी मिळेल तेव्हा बोला. 50%ची मर्यादा वाढवायची नाही हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही 50%ची मर्यादा वाढवावी लागेल सरकारला. काय समजता तुम्ही? 50%ची मर्यादा विधान बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती काय एका विशिष्ट समाजासाठी लिहिली की सगळ्यासाठी लिहिली आहे हे का तुम्ही विसरता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 50%ची मर्यादा उत्तर 2 आठवड्यापूर्वी माननीय न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी दिलेलं आहे. जजमेंट झालेली आहे. 10 वर्षाची मर्यादा. तुम्ही जे लपून बोलत आहेत स्पष्ट बोलू शकत नाही. 10 वर्षाच्या मर्यादेवर सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. मी वकील होतो, तुम्ही वकील नव्हते. सुप्रीम कोर्टामध्ये काय चालतं आम्हाला माहित आहे का? माहित आहे तुम्हाला? रिझर्वेशन प्रमोशन कुठे गेलं, का गेलं? तुम्ही सुप्रीम कोर्टाचं सांगू नका. 1-2 जजेस न्यायाधीश सांगा लोकांना. तुमच्या न्यायाधीशाने निर्णय दिला म्हणजे देशाचा निर्णय झाला का? देशामध्ये एवढ्या तुम्ही करोडो जनतेचा हरिभाऊ, एक मिनिट दोघांनी थांबा जरा. दोघांनी थांबा. चर्चा भरकटत चालली आहे. हरिभाऊ, मुद्द्यावर या, पटकन मुद्द्यावर या आणि सरळ सांगून टाका मराठ्यांना आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं. 50%ची मर्यादा हटवली पाहिजे आणि ती हटवता येऊ शकते असं हरिभाऊ आपलं विधान आहे. त्याच्यावर वाद सुरू झालाय, त्यावरची चर्चा पुढे करू. मी गुणरत्न सदावर्ते आपल्याला संधी देईन. हरिभाऊ, या व्यतिरिक्त आणखीन काय मार्ग आहेत ते सांगा. हे बघा, लोकसंख्या करायची, मर्यादा वाढवून घ्यायची आणि ओबीसीचं सब कॅटेगरीशन करायचं. सगळ्यांना समान संधी मिळेल. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळू शकते, माझा दावा आहे. आता मग हरिभाऊ पुढचा मुद्दा जो थोड्या वेळापूर्वी समरजित घाडगे यांनी मांडला
समरजित घाडगेंनी हाच मुद्दा उपस्थित केला की मराठ्यांना मागास तर ठरवावं लागेल, बरोबर ना? लोकसंख्येच्या आधारे त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचा अभ्यास पुन्हा एकदा करावा लागेल. मग हे सगळं करणारा मागास आयोग करतोय काय, हाच तर प्रश्न मगाशी समरजित घाडगेंनी उपस्थित केला होता. हरिभाऊ, बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे, पण मागासवर्गीय आयोगाने त्यांना मागासवर्ग ठरवलं होतं ना. अहो, मागास आयोगानं मागास ठरवून मागास होतो का कोणी? हो, येस येस. आपण असं म्हणता आहात की ते होतं आणि यादीत कोणी घालायचं? मला यावर एकदा पटकन आपल्या सोबत आहेत गुणरत्न सदावर्ते, त्यांना बोलतं करू द्या. हरिभाऊ एकच मिनिट थांबा. हरिभाऊ, आयोगाला अधिकार आहे, आयोगाला सर्वस्वी अधिकार आहे. बरोबर. कोणाला मागासवर्गीय ठरवायचं नाही ठरवायचं. आपण असं म्हणताय की मराठ्यांना मागास ठरवण्याचा अधिकार सर्वतोपरी मागासवर्ग आयोगाला आहे. समरजित घाडगे आपली एक पटकन प्रतिक्रिया घेतो, त्यानंतर गुणरत्न सदावर्तेंना बोलायला लावायचंय आपल्याला आणि ओबीसीच्या सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा घेऊन चंद्रकांत बावकरांनाही बोलायला लावायचंय. पटकन आधी बोलतील समरजितजी. नाही, एक आपण विषय समजून घेतला पाहिजे की याच्या आधी जे मागास आयोग सेटअप झालं होतं त्यांनी जे रिपोर्ट तयार केली होती त्यांना 50%च्या वरती मराठा समाजाला आरक्षण मर्यादा पार काढण्यासाठी एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस त्यांनी सिद्ध केले होते. हायकोर्टमध्ये झाल्यानंतर ही सुप्रीम कोर्टात टिकू शकते. त्या लिगल जार्गन्समध्ये मी जात नाही. कोर्टची ऑर्डर आहे की परत मागास आयोगाने हे परत रिपोर्ट तयार केली पाहिजे. त्यांनी मराठा समाज मागास हे सिद्ध केलं पाहिजे आणि 50%च्या वरती एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस अकॉर्डिंग टू इंदिरा स्वानी जजमेंट हे आपण केलं पाहिजे. परत त्या मुद्द्यावर येतोय की हे काम अजून मागास आयोगचं सुरू नाही झालेलं आहे. राठोड साहेब जसं म्हटले की आता आपल्याला 50%च्या वरती जी मर्यादा आहे ते पार केल्याशिवाय पर्याय नाही. 12-13 राज्यामध्ये ती मर्यादा पार झालेली आहे. दॅट इज द ओनली वे मराठा समाजाला आपण न्याय देऊ शकू आणि कुठल्या समाजाच्या आरक्षणात धक्का पण पोहोचू नये. ठीक आहे, थोडक्यात आपलंही म्हणणं असं आहे की 50%च्या मर्यादेच्या संदर्भातला विषय पुढे नेला गेला पाहिजे. गुणरत्न सदावर्ते, आपली प्रतिक्रिया पटकन द्या. थोड्या वेळापूर्वी 50%ची मर्यादा हटवली जाऊ शकते असं म्हटल्यानंतर तुम्ही क्रोधित होऊन आपली भूमिका मांडत होतात. आता आपला वेळ सुरू होतोय, 1 मिनिट आपल्यासाठी आहे. मी दोघांनाही उत्तर देतो. सगळ्यात अगोदर दुसऱ्यांच्या आरक्षणाला हक्काला हात लागत नाही असं जे समरजित बोलतायत ते अत्यंत चुकीचं बोलतायत. ते बरोबर नाहीये त्यांचं बोलणं. मग त्याचं कारण असं सांगतो की 50% जे जागा असतात ते खुल्या गुणवंतांसाठी, म्हणजे केवळ ब्राह्मण, वैश्य, जैनांसाठी नसतात. त्याच्यामध्ये सगळ्या जाती समूहाचे लोक जे गुणवंत असतात ते जागा मोऱ्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकावत असतात. त्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणलंय. दुसरी गोष्ट, आज जे बोलल्या गेलं की मागास आयोगाने जर रिपोर्ट दिला तर ते मागास आयोग आतापर्यंत 3 वेळेस होऊन गेलं. त्यानंतर चौथ्या वेळेस सुद्धा, म्हणजे याच्या अगोदर नारायण राणे समिती असेल, जे एक ABCD जे असतील, आता ज्यावेळेस म्हणजे न्यायमूर्ती गायकवाड समितीनं ज्यावेळेस आयोगाने ज्यावेळेस रिपोर्ट दिला त्या रिपोर्टची आम्ही चिरफाड केली आणि मी दाखवून दिलं. यापा मागास होण्यासाठी ना फार फ्लंग असावं लागतंय आणि सोशल हँडिकॅप असावं लागतंय. मराठ्यांच्या बाबतीमध्ये मराठे हे सोशल हँडिकॅप नाही आहेत. सोशल हँडिकॅप म्हणजे गाव कुसाबाहेर राहणे, तंड्यावर राहणे आणि तुम्हाला सांगतो त्यांच्यामध्ये मुख्य जीवन प्रवाहामध्ये नसणे, याला सोशल हँडिकॅप म्हणलंय. वेगवेगळे म्हणजे जर इतर ओबीसीतले जर समूह पाहिले तर त्याच्यामध्ये काही ना काही सोशल हँडिकॅप मिळते. मराठ्यांनी फक्त राज्य केले 47, आज सुद्धा 147 आमदार आहेत. जिल्हा परिषदा बघा, पंचायत समित्या बघा, सगळ्यावर खुल्या वर्गातून हेच मराठे राज्य करत आलेले आहेत. त्यामुळे हे कुठेही मराठे मागास ठरत नाहीत. साखर कारखाने बघा, खाजगी साखर कारखाने, विक्री, खरेदी, हे सगळे सुद्धा आपण असं म्हणता आहात की मराठे मागास ठरू शकत नाहीत, पर्यायानं ते आरक्षणात येऊ शकत नाहीत. 50%ची मर्यादा वाढवून त्यांना आरक्षण दिलं तर सगळ्यांना न्याय मिळेल. हा तर्क कितपत न्यायोचित आहे? सदावर्तेजी 1 मिनिट परत एकदा. तुम्हाला सांगतो, ह्याच्या अगोदर सुद्धा सरकार होते, ह्याच्या अगोदर सुद्धा काँग्रेस सत्तेमध्ये होतं, त्यांना सुद्धा माहीत होतं. आणि त्यांनाच नाही तर मला म्हणजे मला माहित नाही, समरजितच्या अगोदर जे कोणत्या पक्षाचे प्रवक्ते बोलले की सगळ्यांनाच द्यायचंय. सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक मला पाठिंबा देतात, अदर दॅन मराठा पुढारी. सगळेच मला एकांतामध्ये सांगतात की सदावर्ते हे चुकीचंच आहे. प्रवक्ते सुद्धा यांच्या पक्षांचे मला सांगतात की सदावर्ते अशोक चव्हाणच्या नांदेडमध्ये महापालिकेमध्ये बोलून तत्कालीन महापौरांनी आणि त्या नगरसेवकांनी मला सत्कार केलेले आहेत की सदावर्ते तुमची भूमिका खरी आहे. त्याच्यामुळे हे रिझर्वेशन तो विषय नव्हता आता, तो विषय आता नव्हता. आताच्या घडीला 50%च्या आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भातला विषय एक त्याला पुढे नेऊयात थोडं. आणि आपल्या सोबत हरिभाऊ राठोड यांनी मगाशी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देण्यासाठी चंद्रकांत बावकर आहेत. बावकरांना मी विचारू इच्छितो की
आत्ताच्या घडीला ओबीसी मधल्या सब कॅटेगरायझेशनद्वारे मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकतं असं हरिभाऊंनी सांगितलंय. हे 50%च्या आत द्यायचंय का 50%च्या बाहेर द्यायचंय आणि हे मुळात ओबीसींना मान्य असेल का? मुळात सुप्रीम कोर्टाने 5 मेला जो निकाल दिलेला आहे तो स्वयंस्पष्ट आहे. मराठा समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये सामाजिक दृष्ट्या मागास ठरत नाही. आणि आता ऍडव्होकेट सदावर्तेजींनी जी भूमिका या ठिकाणी मांडली की अपवादात्मक परिस्थिती देखील मराठ्यांच्या बाबतीमध्ये खरी नाही. आणि हे कोर्टाने एकदा सांगितल्यानंतर त्यांना मागास ठरवण्यासाठी आणखीन काय काय करणार आहात ते मला समजत नाही. आणि मागासलेपणा हा असा अचानक एका रात्रीमध्ये येतो का सामाजिक मागासलेपणा? तर नाही, हा पिढ्यानपिढ्याचा सामाजिक मागासलेपणा आहे. मग चंद्रकांत बावकर, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला लक्षात येतात तर हरिभाऊंना का लक्षात येऊ नयेत? आता हरिभाऊनी आता मी त्यांच्याबद्दल काय जास्त बोलणार नाही, ते सिनियर आहेत. परंतु त्यांना जो अर्थ त्यांना ज्या पद्धतीने लावायचा तो ते लावतायत. परंतु इथे बघा, सुप्रीम कोर्टाने एकदा त्या आरक्षणाला, मराठ्यांच्या आरक्षणाला कुलूपच लावून टाकलेलं असल्यामुळे आता किती चर्चा केली, 50%च्या आतमध्ये असलं की 50%च्या पलीकडे असलं तरी काही करता येऊ शकणार नाही, ही एक बाब आहे. आणि आता जी चर्चा होती ती 102व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने होते. फक्त 102व्या घटना दुरुस्तीमुळे काही कुठलं मराठ्यांचं आरक्षण अडलेलं नाही, तर ही 102वी घटना दुरुस्ती होण्यापूर्वी आयोग जे नेमले गेलेले आहेत, ज्यांनी खत्रे आयोगापासून त्यांनी त्यांना मागास ठरवलेलंच नाहीये. ठीक आहे, याच मुद्द्यावरची चर्चा पुढे नेऊयात. एक महत्वाची विश्रांती गरजेची आहे. पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.